चला मित्रांनो, निघालो आपण आता नवीन राईडसाठी. ह्या वेळेचा प्लॅन आहे त्र्यंबकेश्वर. म्हणतात की रविवारच्या दिवशी गर्दी खूप असते म्हणून जाऊ नये, पण आता बघू. दर्शन होतंय महादेवाच्या कृपाने. गेल्या राईडला आपले मित्र झालेले दीप साहेब आपल्या सोबत असणार आहेत. तिकडे कुठे उभा राहिला, इथेच जायचंय ना. ते आपले दीप साहेब भेटलेले आहेत. चला इथून पुढे जायचं. हर हर महादेव. हो हो हो. यार लाईटची किमया, लाईट लावून घेणे गरजेचे आहे. पण सध्या ह्या लाईट समोर पण थोडीशी कमी पडते कदाचित लाईट. माझे तर मी आंधळ्यासारखं स्टॉक लाईट तर काही कामाचे नाही. सकाळी सकाळ व्हायला लागली आहे आता. झुंजू मुंजू व्हायला लागलंय असं म्हणू शकतो आपण. ज्यांना झुंजू मुंजू माहित नाही ते मराठी नाहीत. ज्यांना कोणाला झुंजू मुंजू काय असतं माहिती आहे त्यांनी कमेंट करा. बघू किती जणांना माहिती आहे ते. अजून तर काय चालू नाही. किती 6 वाजता चालू होतं ना हे पण. 6 वाजता चालू होतं ना. मॅकडोनल्ड उघडं नसल्यामुळे आपण भुकेलेच चाललो आहेत. आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वर थांबून अन्न ग्रहण करणार आहोत. काय सकाळचं व्ह्यू किती छान दिसतंय. पहाट झालेली आहे. गाईज आता आपण घाटात आलो आहोत आणि घाट सुरू होत आहे. सावकाश आणि काळजीपूर्वक चालवायचं आहे आपल्याला. इथे कुठली घाई गडबड नाही करायची आहे. तर हा आला आहे घाटातला आपला पहिला टर्न.
श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ. हा ते बघितले मी सगळे नंतर सकाळी. सीता गुफा पाहिली आहे मी. हा. अरे पण ते नाशिकला पडतं. हा नाशिकला पडतं. सीता गुफा, काळाराम आणि अजून एक मंदिर आहे. असे 2-3 मंदिर आहे आपल्याला निघून. हा एवढं काय वाटलं नाही. वरती टाकली होती. अरे बाप रे. काय खरं नाही. युअर ऍस्पिरेशन्स आर व्हेरी हाय. मी लावलंय तिथे. कसं म्हणजे? इन्स्टॉल केलं. तिथे भोग पाडला आणि इन्स्टॉल केलं. हम्म. अरे इथे पुढे कुठे जागा मिळत नव्हती आणि ते मला कळत नव्हतं कसं. इथे दिसली आणि थोडस पावसापासून पण वाचवायचं ना. अरे बापरे, एवढं झगामगा केली गाडी. ते काय हेल्मेटला लाईट बीट लावली काय खतरनाक. म्हणतो पैसे नाही. चल. कोटी त्र्यंबकेश्वर 23 किलोमीटर म्हणजे अर्धा तासात साधारण होतं पाहिजे. अगं काय चाललंय का आपलं. So, मित्रांनो 5 मिनिटात आपण आता पोहोचणार त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरच्या सुंदर ठिकाणी, पवित्र आणि पूजनीय महादेवाच्या ठिकाणी आलो आहोत आपण. आता बघू महादेव आपल्याला दर्शन देतात का. त्यांचं दर्शन दुर्लभ आहे रविवारी, कारण का गर्दी खूपच असते. त्यामुळे आपण प्रयत्न करू. त्र्यंबकेश्वरला साधारण 9 वाजता पोहोचल्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही खूपच उशिरा आलो आहोत. कारण का सकाळी जे रांगेत लागले होते त्यांना सुद्धा 6 तास लागणार होते रांगेत साधारण दर्शन घेण्यासाठी. म्हणून आम्ही बाहेरच्याच मंदिराचे दर्शन घेऊन तिथे कुंडाजवळ थोडेसे आचमन करून निघालो. तर मित्रांनो अशा प्रकारे संपवली आपण त्र्यंबकेश्वरची आपली राईड. आणि आम्ही खूप खूप आभारी आहोत महादेवाचे, ज्यांनी आम्हाला इथे येण्यास सहाय्य दिले आणि आमचा प्रवास निर्विघ्न केला. असाच आमचा घरचा प्रवासही निर्विघ्न होऊ दे आणि तुमच्या प्रसादाने आम्हाला सुबुद्धी येऊ दे आणि सर्वांचं कल्याण. इथे आहे मेन द्वार, तो आपण पाहिला होता. चला आता घरी. बाय बाय. अजून काय घडामोडी झाल्या तर सांगतो मी. तुम्ही बघा, हा व्हिडिओ बघत राहा.